हल्ली 2-3 भाषणं त्यांची फार छान झाली. 12 वर्षाला साध्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते. त्याच्या आधी ते वीजला गेले होते. तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारचं भाषण केलं. त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्यावर देखील प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं. आणि त्याच्यानंतर मला ते भेटायला मला थोडं बरं नव्हतं, थोडं ताप होता. त्यामुळे मी 2 दिवस सुट्टी काढली. कळलं मला, झोपेतनं उठवलं, भुजबळ साहेब आले. म्हणजे कधी आले? तर 1 तास. म्हणजे 1 तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे भेटले असेल. ठीक आहे म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या गोष्टी केल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचं हित आहे. महाराष्ट्राचं चित्र जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही याच्यात येण्याची आवश्यकता आहे. त्याची भूमिका अशी होती की त्या एका मिटिंगला मी गेलो नाही, मी किंवा आमची सरकारी गेलो नाही. आणि त्याची कारणं 2 होती. ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली. आमच्या वाचनात असं आलं की मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी 20 जिल्ह्यामध्ये, 20 का जालना जिल्ह्यामध्ये केले होते. आणि तिथं जे उपोषण चाललं होतं दरांगीचं, त्या उपोषण करणाऱ्यांना ते जाऊन भेटले. तुम्ही त्यांचं फोटो छापले होते. त्यांचा काय सुसंवाद झाला आम्हाला माहिती नाही. तो सुसंवाद झाल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी उपोषण सोडलं आणि नव्या मुंबईमध्ये दरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला. तुम्ही कदाचित छापलेला होता तेव्हा माहीत असेल. याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता. दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका गृहस्थांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं. त्यांचं उपोषण सोडायला राज्य सरकारचे 4-5 मंत्री ही त्या ठिकाणी गेले होते. त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही, तुम्ही छापलं नाही. आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत नसतो. आमचं त्याच्यातल्या मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलत आहेत. एक दरांगे पाटलांशी बोलतात, एक ओबीसीवाल्यांच्याशी बोलतात. आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही मोठी विधानं करतात. पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला, प्रस्ताव काय होता हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, जोपर्यंत दरांगे पाटलांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तवचित्र आपल्या पुढे येत नाही. आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल चित्र आपल्या पुढे येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो. पण त्यांनी 40-50 लोकांच्या तुलनेत तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं, आम्हाला ते काही योग्य वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आग्रह काय आहे त्यांचा, विरोधकांनी त्यांचं मत द्यावं. राज्यकर्ते हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा सांगावा, त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. ही भूमिका समंजसपणाची, शांतपणाची नव्हती एवढं सांगितलं. आता भुजबळ आले. भुजबळांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेलं सोडून द्या आणि यातनं आता मार्ग काढावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रामध्ये
वाद वाढते. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की या लोकांनी जी वक्तव्य केली ती वाद वाढवायला मदत करणारी होती. त्यांनी मार्ग काढायचा असेल तर सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका कितपत घेतली हे मला माहिती नाही, ते दिसलं नाही. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यात वाद वाढवण्याची अवस्था त्या ठिकाणी झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या मध्ये जे कोणी होते चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मुख्यमंत्री होते, भुजबळ होते, देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते. आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली, त्यातनं काय निर्णय घेतले हे आम्हा कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे असं मार्गदर्शन भुजबळ यांनी मला केलं. ही गोष्ट काही नाकारता येईल आणि त्यामुळे त्यातनं आता बघूया. मी त्यांना सांगितलं तेव्हा तुम्हाला जर ह्यातनं प्रश्न शोधायचे असतील तर एक दरांच्या फासांना काय तुम्ही कमिशन लिहा, त्याच्यात कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केली किंवा करणार आहात हे त्यांना आणि बाकीच्यांना सांगावं आणि ओबीसीला त्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या दृष्टीनं जी काळजी घेणं आवश्यकता आहे त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमिशन केली किंवा व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्यापुढे सादर करा. जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या पूर्वीची धोरणं दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी विसरून पुढे जायला हरकत नाही. आज शांततेची गरज आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.